मी अंबिकाला मारलंय. पण जसं मी अंबिकाला मारलं तसंच मीरालाही संपवणार आहे. मी अंबिकाला मारलंय. अगं काय झालं? अरे देवा. नाही ते नाही नाही, राहू दे राहू दे राहू दे. मी करीन नंतर, ते मी करीन. माया, मला ना तू का हवाय हे मी तुला सांगितलंय, आणि आज ना उद्या तू विचार करशीलच. पण प्लीज लवकरात लवकर विचार कर. करतंय ना? नाही ते मी सांगेन तुम्हाला सासूबाई, पण तुम्ही आधी मला एक गोष्ट सांगा. काय? मंजिरीबद्दल तुम्हाला काय काय माहित आहे? मंजिरीबद्दल तुला काय करायचंय? तुम्हाला जर या घरात तुमचा मान पुन्हा मिळवायचा असेल तर मंजिरीचा भूतकाळ जाणून घेणं गरजेचं आहे. ते जाणून घेतल्याशिवाय आपण पुढचं काहीही ठरवू शकत नाही. वा माया, सॉलिड आहेस तू, एवढी फास्ट. चांगलंय. काही नाही ग, मंजिरी कुठून आली कोणालाच माहित नाही, आणि तिने दादाला जे काही सांगितलंय तेच आम्हाला सगळ्यांनाही माहितीये. हा, पण मीराचा बाप इथे आला होता तेव्हा तो मंजिरीबद्दल जे काही बोलला ना तेच मला खरं वाटतंय. भले ती कितीही नाही म्हणत असेल तरी मी ओळखते ना कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय. सगळं कळतं मला. माया, तुला बेल मिळाली खरी, पण मला माहिती आहे अंबिकाचा खून तूच केलायस. तुम्हाला फक्त अर्ध सत्य नाही. म्हणजे अंबिकाचा खून जरी मी केला असला तरी तो खून करायला मला मंजिरीने सांगितलं होतं. हो सासूबाई, सावकाश. नर्मदा, काय झालं? काय ठसका लागला का? वर बघ, वर बघ. अगं नर्मदा, ऐक माझं. जिथे जाणार आहेस तिथे बघ तरी एकदा. बघ, बरं वाटलं की नाही? म्हणजे मंजिरीनेच अंबिकाला मारलंय?